नमस्कार. भावनाज होमटाऊन रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत. तर कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता एकदम हेल्दी असे लाडू बनवणार आहोत. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंद गॅसवर मी इथं कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमच तीळ आणि 1 चमच खसखस आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे. आणि चमच जो आपल्या घरामध्ये जो नॉर्मली चमच असतो, जो आपण नाश्त्यासाठी वापरतो, तर त्याच चमच्यामध्ये मी तीळ आणि खसखस मोजून घेतलेली आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर भाजून झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. आता इथं मी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनटं चांगलं तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, तांबूस रंगावर आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर ते आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर आता पुढचे लागणारे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. गॅस मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरच सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आता तुपामध्ये मी अर्धा कप काजूचे तुकडे घेतलेले आहेत. तर ते छान भाजून घ्यायचे. आता ह्यामध्येच मी अर्धा कप बदामाचे तुकडे घालते आणि ते सुद्धा आपल्याला एक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी पाव कप पिस्त्याचे तुकडे आणि पाव कप अक्रोडचे तुकडे घालते. सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी फक्त 2 चमच तूप वापरलं होतं. त्यामध्येच सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी पाव कप मनुकं घालते. तुमच्याकडे जर काळी मनुकं असतील तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता किंवा दोन्ही प्रकारची मनुकं तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आणि मनुकं फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरच भाजून घ्यायचे, म्हणजे ड्रायफ्रूट्स छान कुरकुरीत असे भाजले जातात. आता तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स छान भाजले गेलेले आहेत आणि मनुकंही चांगली फुललेली आहेत. तर आपण हे सगळं आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. आता सगळे ड्रायफ्रूट्स मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता 1 चमच तूप घातलेलं आहे मी कढईमध्ये आणि अर्धा कप मी इथं अंजीर कापून घेतलेले आहेत. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. अंजीर आपल्याला वेगळेच भाजून घ्यायचे आहेत, कारण अंजीर भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे जर ड्रायफ्रूट्समध्ये जर एकत्र भाजले गेलं तर ड्रायफ्रूट्स अंजीर भाजेपर्यंत करपू शकतात. म्हणून अंजीर हे वेगळेच भाजायचे. तर इथं अंजीर पण आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता अंजीर भाजल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रूट्स आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता कढईमध्ये मी पुन्हा 1 चमच तूप घालते आणि आता आपल्याला सगळ्या बिया भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे इथं मी 1 चमच सूर्यफुलाची बी, 1 चमच भोपळ्याची बी आणि 1 चमच मगज बी, अशा 3 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायच्या आहेत. आता बिया सगळ्या भाजून झाल्यानंतर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये. आता कढईमध्ये मी 2 चमच तूप घालते आहे. तूप घालायचं आणि त्यानंतर मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे. हे काळा खजूर आहे, ह्याची बी काढून घेतलेली आहे मी. तर ते अर्धा किलो घेतलेले आहेत. म्हणजे आपण जेवढे ड्रायफ्रूट्स घेतलेत त्यासाठी अर्धा किलो खजूर हे योग्य प्रमाण आहे. तर खजूर हे चांगले मऊ करून घ्यायचे आहेत. एक 4 ते 5 मिनटात चांगले मऊ होतात खजूर. फक्त हे सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली कढईला खजूर चिकटत नाही. तर अशा प्रकारे खजूर मऊ करून घ्यायचे.
तर हे बघा, तुम्ही बघू शकता 5 मिनटं झालीत, आपले खजूर चांगले मऊ झालेले आहेत. तर आता इकडं हे सगळे आपले भाजलेले ड्रायफ्रूट्स मी इथे एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. तर ते आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, आपण जे तीळ खसखस भाजलेले आहेत, खोबरं ते आहे, ज्या बिया भाजून घेतलेल्या आहेत, त्या सगळं आपण इथे एका ठिकाणी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला ह्या खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता गॅस इथं तुम्ही बंद केली तरीसुद्धा चालेल, कारण आपले ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भाजून घेतलेले आहेत. खजूर पण आपला चांगला शिजून मऊ झालेला आहे, त्याच्यामुळे गॅस बंद केली तरीसुद्धा चालेल. तर मी इथं गॅस बंद केली आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. आता हे बघा, हे मिश्रण आपलं पूर्ण एकजीव करून झालेलं आहे. आता हे मिश्रण गरम आहे, ह्याला आपण हात लावू शकत नाही किंवा लाडू वळू शकत नाहीत. तर हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, म्हणजे एकदम थंड नाही, थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळायचे आहेत. आता बघा, हे मिश्रण मी कढईतून दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे चांगलं गार झालेलं आहे, म्हणजे गार नाही, कोमट झालेलं आहे, म्हणजे आपण हात लावू शकतो या मिश्रणाला. तर आता हे आपल्याला चांगलं 4 ते 5 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम एकसंध करून घ्यायचं आहे. तर आपले लाडू छान वळले जातील. तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे मळायचं थोडा वेळ, 4 ते 5 मिनटं मळून घ्यायचं. आता हे बघा, मी साधारण 5 मिनटं हे मळून घेतलेलं आहे चांगलं. त्याचा कसा गोळा तयार झालेला आहे, आपल्या चपातीच्या पिठाचा कसा गोळा तयार होतो त्याप्रमाणे याचा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे हा चांगला एकसंध झालेला आहे. तर अशा म्हणजे एवढं असं मळून घ्यायचं चांगला, हा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचे लाडूच छान वळले जातात. आता ह्याचे आपण लाडू वळून बघूया. तर आपल्याला जेवढा हवा तेवढा लहान मोठा आकाराचा, जेवढा आपल्याला ज्या साईजचा करायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याचा छान गोल गरगरीत असा लाडू तयार करायचा. तर हे बघा, हे लाडू कसे छान वळले जातात. तर एकदम हेल्दी असे हे लाडू आहेत. ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं साखर गूळ वापरला नाही. एकदम सॉफ्ट आणि एकदम क्रंची असे खायला लाडू लागतात. हे आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगले आहेत. रोज एक तरी लाडू याचा आपण खाल्ला पाहिजे. आणि ड्रायफ्रूट्स आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेतलेत तरी चालतील. असं नाही की मी एवढे घेतलेत म्हणजे तुम्ही पण तेवढेच घ्यावेत. जे काही तुमच्या घरात असतील त्या ड्रायफ्रूट्सनीसुद्धा तुम्ही असे हे लाडू बनवू शकता. तर एकदम झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे, एकदम हेल्दी, खायला खूप छान लागतात हे लाडू. तर तुम्ही असे लाडू नक्की बनवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.